Good morning all. Welcome to my channel, that is More English, and today I am before you to present the last part of the history of the novel in our text, that is 4.1. Before that, once again I request you to subscribe my channel. A very good thing is this, that the students are going to comment and they are demanding. Yes, I am going to fulfill their demands according to the syllabus and the time. Yes, so आज आपण पुन्हा एकदा नॉवेल ह्या प्रकारातला एक शेवटचा भाग आपल्या टेक्स्टबुक मधला आपण बघायचा आहे. पेज नंबर 136 हा मला डिस्कशनला घ्यायचा आहे. मला आनंद वाटतोय की विद्यार्थी मित्र माझे दूरवरचे आहेत, ते मला कमेंट करतात and they are demanding मराठी. माझा एक विद्यार्थी मित्र मराठी मागतोय माझ्याकडे. Little bit Marathi I am going to use in order to say in order to understand the subject matter. Anyways, without wasting the time, let me turn to my topic, that is types of novel today. कादंबरीचे प्रकार आपण बघायचे आहेत आज. On page number 136 I will read some types. Before that, let's turn our attention towards the textbook. Okay, so with the blackboard, so I have presented here types of novels. The very first is realistic novel. The second one is picaresque novel. The third one is historical novel. The fourth one is epistolary novel. Fifth one, that is Gothic novel or Gothic novel we say. Then sixth, autobiographical novel. Seventh one, allegorical novel. Eighth one, utopian or dystopian novel. Ninth one, psychological novel. 10th, stream of consciousness novel. Number 11, that is Bildungsroman novel. 12, science novel or science fiction, and last but not least, there is 13, detective novel. So these are the types of the novels. One by one we are going to discuss today. The very first is this, that realistic novel. माझे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कादंबरीचे प्रकार तर सांगणार आहे. त्याशिवाय आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ह्या प्रकारची थोडक्यात माहिती दिलेली आहे, त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघायचं आहे, वर्णन त्याचं बघायचं आहे. शिवाय आपण प्रत्येक प्रकारातले एक 2-3 असे एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पुस्तकांची नावं तुम्हाला बघायला मिळतील. सो रिअलिस्टिक नॉवेल, रिअलिस्टिक वास्तववादी. We have this term in Marathi also. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. म्हणजे अशा प्रकारचं फिक्शन असतं, अशा प्रकारची ही कथा असते की ज्याला वास्तववादी टच दिलेला असतो, वास्तववादी परिणामकारकता त्याला दिलेली असते. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. काय त्याला नॉवेल ऑफ मॅनर असंही म्हणतात. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स्ड motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. इथलं जी पात्र योजना जी असते ह्या कादंबरीमधली, काही वेळेला ती कॉम्प्लेक्स असतात, काही वेळेला ती मिक्स्ड असतात आणि समाजात वेगवेगळ्या क्लासमध्ये ती वेगवेगळ्या थरापर्यंत रुजलेली त्यांची जी त्या पात्रांची जी मुळं असतात ती याच्यामध्ये दाखवलेली असतात. अजून महत्त्वाची गोष्ट की कॅरेक्टर्स जे आहेत ही एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये. डे टू डे येणारे जे एक्सपिरियन्सेस त्यांचे जे असतात तर ते रिअलिस्टिक नॉवेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर वास्तववादी कादंबरी आपल्याला इथं बघायला मिळते. आणि ह्या रिअलिस्टिक कादंबरीची उदाहरणं, रिअलिस्टिक नॉवेल्स इन इंग्लिश, दे आर मिडनाइट्स चिल्ड्रन बाय सलमान रश्दी 1. Number 2, Satanic Verses of the same writer. म्हणजे सलमान रश्दी या भारतीय मूळ लेखकाची जी दोन कादंबऱ्या आहेत त्या रिअलिस्टिक आहेत. अँड थर्ड वन, दॅट इज मॉल फ्लँडर्स बाय डॅनियल डिफो. You can see Looking for Alaska by John Green.
ही जी 4 पुस्तके मी सांगितली ती आपल्याला रिअलिस्टिक म्हणावी लागतील. सो दिस इज समथिंग अबाउट रिअलिस्टिक नॉवेल इन व्हेरी शॉर्ट मॅनर. Number 2, that is picaresque. Yes, picaresque novel. Picaresque novel. The word picaresque is originated from the Spanish word picaro, means a rogue. म्हणजे picaresque हा जो वर्ड आलाय तो picaresque ओरिजिनल वर्ड जो आहे तो स्पॅनिश मधला पिकॅरो या वर्ड पासून तयार झालाय. इंग्लिशमध्ये त्याला रोग असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये आपण नकली अशा प्रकारचं म्हणूया. अ पिकॅरेसिक नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगॉनिस्ट who is an eccentric or a disreputable person in an episodic form. म्हणजे एपिसोड टाईपची ही कादंबरी असते ज्याच्यामध्ये जो प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे नायक जो असतो तर तो काय त्याची ॲडव्हेंचर्स त्याचे जे साहस असतात ती याच्यामध्ये लिहिलेली असतात. काय वेळेला न पटणारे असतात ती त्या कॅरेक्टरची साहस, काय वेळेला विलक्षण असतात, इसेंट्रिक विलक्षण आणि डिसरिप्युटेबल न पटणारे आपल्या मनाला पटणारे नसतात, पण ते एपिसोडिक फॉर्ममध्ये अशा प्रकारची कादंबरी लिहिली जाते. आपण जर बघायला गेलो पिकॅरेसिक नॉवेलची एक्झाम्पल्स तर द व्हाईट टायगर, व्हेरी इम्पॉर्टंट बुक ऑफ द इंडियन रायटर अरविंद अडिगा. अरविंद अडिगांचं व्हाईट टायगर, इट हॅज बीन ट्रान्सलेटेड इन मराठी ऑल्सो. तुम्ही वाचून बघा, मी वाचलं आहे. मला वाटतं तुम्ही फर्स्ट रीडिंग जर तुम्ही करायला गेला तर यू आर गोइंग टू बी कन्फ्युज्ड. पटपट आपल्याला कळणार नाही ते, बट व्हेरी नाईस piece of the novel. Okay, one more is The Luck of Barry Lyndon by William Makepeace Thackeray. त्यांचं अजून एक ते आपण आता ह्या पिकॅरेसिक प्रकारच्या ह्याच्यामध्ये कॅन्डिड हे वॉल्टेअर या लेखकाची कादंबरी, अशी ही 3 उदाहरणं मी तुमच्यासाठी देतो आहे पिकॅरेसिक या प्रकारामध्ये. याच्यामध्ये शक्यतो हिरो जो त्या कादंबरीचा असतो तर त्याचे साहस वर्णन केलेले असतात. नेक्स्ट नंबर दॅट इज हिस्टॉरिकल नॉवेल. यू कॅन जस्ट गेस what would be there in this type of novel. History, ऐतिहासिक. तर in short, a historical novel is a novel set in a period earlier than that of a writing. म्हणजे लेखन सुरू करण्याच्या आधीचा जो काळ असतो, when the writer is going to start the writing before that, म्हणजे त्याच्या आधीचा सगळा काळ पास्ट जो, तर तो ह्याच्यामध्ये सांगितलेला असतो. याच्यामधली उदाहरण आपण बघायला गेलो प्राइड अँड प्रेजुडिस बाय जेन ऑस्टिन, देन टेल ऑफ टू सिटीज बाय चार्ल्स डिकिन्स. You can see Scarlet Letter by Nathaniel Hawthorne Thorne. तर तुम्ही अशी काही उदाहरणं बघू शकता हिस्टॉरिकल नॉवेलची, म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. आय थिंक दिस हिस्टॉरिकल नॉवेल इज व्हेरी पॉप्युलर इन मराठी. So far Shriman Yogi is concerned, so far Swami is concerned, these are historical books. Okay, then fourth type of the novel is epistolary novel. I have written here epistolary novel. Epistolary, what is meant by the word epistle? Epistle, it has been taken from Latin language, and epistola is a word, means a letter. तर एपिस्टोला म्हणजे पत्र, हा लॅटिन भाषेतला वर्ड घेतलेला आहे आणि पत्राद्वारे ही ह्या कादंबरीचं लेखन केलं जातं. द एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर द डॉक्युमेंट्स. म्हणजे पत्रव्यवहाराच्या पद्धतीने लेखक त्या कादंबरीचं कथन जे आहे ते कथन करत असतो या प्रकारच्या नॉवेलमध्ये, किंवा काही डॉक्युमेंट्स तो सादर करत असतो. ऑल दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल. डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. म्हणजे जरी पत्राचा बेस जरी असला ह्या प्रकारच्या कादंबरीला, स्टील डायरीमधल्या ज्या एंट्रीज असतात तर त्या सुद्धा इथं घेतल्या जातात. आणि इथं आपण जर बघायला लागलो तर एपिस्टोलरी प्रकारच्या नॉवेल्समध्ये जे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे ड्रॅक्युला नावाची कादंबरी आहे. ब्रॅम स्टोकर, द रायटर इज ब्रॅम स्टोकर अँड द नेम ऑफ द बुक इज ड्रॅक्युला. इव्हेलिना
फ्रान्सिस बर्नी नावाचा लेखक ज्याची इव्हेलिना, देन लेडी सुसान बाय जेन ऑस्टिन. ह्या प्रकारची पुस्तकं आपल्याला, ह्या प्रकारच्या कादंबऱ्या एपिस्टलरीमध्ये आपल्याला येतात. सो दिस इज नंबर 4. Number 5 is Gothic novel. Gothic novel. So the novels, Gothic means what? See, the novels that include terror, mystery, then horror, thriller, or you can say supernatural, doom, death or decay, or haunted buildings are called the Gothic novels. म्हणजे ह्या प्रकारच्या कादंबऱ्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये दहशत, गूढ, देन भीती, त्यानंतर रोमांच, सुपरनॅचरल ज्याला आपण अलौकिक म्हणतो, डूम नशीब, डेथ मृत्यू, डिके ऱ्हास, हॉन्टेड झपाटलेली एखादी बिल्डिंग, तर ह्याच्याबद्दल या प्रकारच्या लेखन जे केलं जातं त्याला गॉथिक नॉवेल असं म्हणतात. गॉथिक प्रकारच्या नॉवेलमध्ये द कॅसल ऑफ ऑट्रॅन्टो बाय होरॅस वॉलपोल ही एक कादंबरी आपल्याला बघायला मिळते. देन नंबर 2 इन दिस कॅटेगरी फ्रँकेनस्टाईन बुकमध्ये आपल्याला दिलेली आहे, फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली. लास्ट नंबर 3 दॅट इज मिस्ट्रीज ऑफ उडॉल्फो बाय ॲन रॅडक्लिफ. तर ही 3 पुस्तकं, 3 उदाहरण मी तुम्हाला देते गॉथिक प्रकारच्या नॉवेलमध्ये. ओके, नेक्स्ट वन दॅट इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. पुढचा प्रकार कादंबरीचा आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्रपर नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या स्वतःच्या जीवनावरती केलेलं लेखन जे आहे ते ऑटोबायोग्राफिकल या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे लेखक स्वतःच्या आयुष्याबद्दल त्या कादंबरीमध्ये सांगत असतो. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ characters or even may change or avoid certain details of his life. काय वेळा लेखक नाव बदलतो, पात्र बदलतो किंवा पात्रांची नाव बदलतो किंवा त्याला ठिकाणं बदलतो. काही वेळेला लेखक काही डिटेल्स लाईफमध्ये सुद्धा बदलू शकतो. इट मे or may not be in the first person narration. कदाचित ते फर्स्ट पर्सन नॅरेशन प्रथम पुरुषी जे नॅरेशन असतं त्याच्यामध्ये नसतं, ते मे बी इन द थर्ड पर्सन नॅरेशन. तर स्वतःच्या आयुष्याबद्दल अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या जातात. डॅनियल डेव्हिड कॉपरफिल्ड इज वन ऑफ द फेमस नॉवेल्स बाय चार्ल्स डिकन्स. डेव्हिड कॉपरफिल्ड. देन सेकंड एक्झाम्पल पोर्ट्रेट ऑफ आर्टिस्ट ॲज अ यंग मॅन बाय जेम्स जॉयसी. तिसरं एक्झाम्पल मला द्यायचं इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम बाय मार्केल प्राउस्ट. तर लेखक स्वतःबद्दल I think this type of autobiographical novels are there in Marathi too. These all types are there in many languages. You can see in the writings of Lakshman Mane in Marathi, or Lakshman Gaikwad, or Anna Bhau Sathe, or you can say Sharan Kumar Limbale. These are some the writers who are rebellious writers in Marathi. They have been written, they have been taken into consideration their own life. उपरा ऑफ लक्ष्मण, उपरा आपण म्हणतो लक्ष्मण मानेंची, त्यानंतर उचल्या लक्ष्मण गायकवाडांची, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे रायटिंग्स झालेले आहेत मराठीमध्ये स्वतःच्या आयुष्यावरती यांनी लिहिलेलं बघायला मिळतं. सो ऑटोबायोग्राफिकल टाईप ऑफ नॉवेल्स वी हॅव. मी आधीच्या व्हिडिओमध्ये मलाला नावाचं एक बुक तुम्हाला दाखवलं होतं, ते सुद्धा त्या मलाला नावाच्या मुलीनं स्वतःच्या आयुष्यावरती लिहिलेलं बघायला मिळतं. दॅट इज ऑटोबायोग्राफिकल. ओके, नंबर नेक्स्ट दॅट इज ॲलिगोरिकल नॉवेल. अँड ॲलिगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ॲलिगोरिकल म्हणजे रूपकात्मक अशा प्रकारची कादंबरी. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एकापेक्षा जास्त मिनिंग्स त्यामध्ये घेतलेले असतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. म्हणजे वरवर घेतलेला अर्थ वेगळा आणि त्याचा प्रतिकात्मक अर्थ वेगळा घेतला जातो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, मे बी रिलिजियस, मे बी हिस्टॉरिकल, और मे बी फिलॉसॉफिकल. कदाचित वेगळी पात्र आणि वेगळा अर्थ असा. मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जॉर्ज ऑरवेल या लेखकाच्या बद्दल जे मी तुम्हाला एक ॲलिगोरिकल
नॉवेल सांगितली होती, दॅट इज ॲनिमल फार्म. सो कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड इट इज सटायर ऑन इन द इश्यू, पॉलिटिकल इश्यू इन रशिया. तर हे आपण तिथं बघतो. तर ह्या प्रकारची जी उदाहरणं आहेत ह्याच्यातली जे आपल्याला बघायला मिळते ॲलिगरिकल टाईपच्या बुक्सची. ॲनिमल फार्म आता मी तुम्हाला सांगितलं. पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन, लॉर्ड ऑफ फ्लाईज बाय विल्यम गोल्डिंग. तर ह्या प्रकारची आपल्याला ह्या ॲलिगरिकल नॉवेल्समध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट आपण त्याच्यातला हे बघू, टाइप बघूया. दॅट इज नंबर 8, utopian or dystopian novel. You can say utopian. So utopian is an imaginary community or society possessing the ideal qualities. Utopian म्हणजे अशा प्रकारची एक काल्पनिक असा समाज किंवा असा समुदाय असतो ज्याच्यामध्ये ज्यांनी त्या स्वतःमध्ये काही आयडियल आदर्श असे क्वालिटीज त्यांनी घेतलेले असतात. आणि डिस्टोपियन म्हणजे जिथं सर्व गोष्टी अत्यंत वाईट पद्धतीनं असतील अशा प्रकारची काल्पनिक एखादी जागा किंवा एखादं ठिकाण किंवा एखादा समाज. युटोपियनच्या बरोबर अपोजिट डिस्टोपियन असं म्हणावं लागेल. युटोपियन की जिथं काल्पनिक समाज आहे तो खरा नसतो, काल्पनिक समाज जो काही आयडियल गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. आणि डिस्टोपियन हा सुद्धा काल्पनिक समाज असतो पण ज्यांच्याकडे आयडियल काहीच नसतं. It is common literary theme especially in science fiction or speculative fiction. हे कॉमन आहे कुठे, द नॉवेल्स बेस्ड ऑन सायन्स और द नॉवेल स्पेक्युलेटिव्ह स्पेक्युलेटिव्ह सट्टा ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारच्या ज्या नॉवेल्स आहेत त्या कादंबऱ्या आहेत त्याच्यात हा विषय कॉमन असतो. ओके, नेक्स्ट I would like to provide the examples of utopian. So Utopia, the name of the book is Utopia by Thomas More. Then Brave New World is the next one by Aldous Huxley. Third, that is The Republic by Plato. मला वाटतं प्लेटो ह्या ग्रीक तत्ववेत्याचं हे सगळ्यांना पुस्तक माहिती असावं, द रिपब्लिक, ज्याच्यामध्ये आपल्याला युटोपियन थीम बघायला मिळते. नेक्स्ट वन दॅट इज सायकोलॉजिकल नॉवेल. हिअर सायकोलॉजिकल नॉवेल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलेली नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. म्हणजे याच्यामध्ये ह्या सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये किंवा मानसशास्त्रीय कादंबरीमध्ये कथेमध्ये इंटरनल लाईफ एखाद्या कॅरेक्टरचं, एखाद्या हिरोचं, प्रोटॅगॉनिस्टचं हे ॲज अ कॅरेक्टर, ते जसं एक्सटर्नल कॅरेक्टर जसं असतं तसं इंटरनल कॅरेक्टर म्हणून ते प्रेझेंट केलं जातं. इनर कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण, इनर माइंड जे म्हणतो, त्याचं ते वर्किंग जे आहे ते वर्किंग ह्या त्या हिरोचं त्या कादंबरीमध्ये प्रेझेंट केलेलं असतं. द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ नॉवेल्स आर थिंकिंग फास्ट अँड स्लो बाय डॅनियल काइनेसमॅन. देन द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स बाय सिगमंड फ्राइड. Sigmund Freud is the most important figure in psychology, you may know that. Then Stumbling on Happiness by Daniel Gilbert. तर ते एक बुक आपल्याला युटोपियन ह्या टाईपमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे आपल्या कादंबरींचा तो म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, चेतना प्रवाहवादी नॉवेल कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस in a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology 1890. म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजीचे मुख्य तत्व किंवा तत्व जे म्हणतो ह्या रायटिंगमध्ये विल्यम जेम्स यांनी पहिल्यांदा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा उल्लेख, त्या फ्रेजचा उल्लेख त्यांनी केला. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स incidents in the plot are in the sequence of their consciousness, in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter in the mind of the character. म्हणजे याच्यामध्ये विचारांचा जो फ्लो आहे तर तो फ्लो किंवा विचार जे प्रसंग आहेत घडणारे ते असतील तर ते क्रमाने मांडले जातात, क्रमाने येत असतात, पण लेखकाच्या मनात ज्या क्रमाने येतात तशा पद्धतीने तो तिथे मांडत असतो.
लेखक ज्या क्रमाने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तसं त्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्या लेखकाच्या डोक्यामध्ये पटकन त्याच्या तरुणपणीचा एखादा प्रसंग आठवेल, लगेचच त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या ओल्ड एजमधला आठवेल, मग पटकन त्याच्या डोक्यात बालपणीचा एखादा आठवेल. सो त्याला ज्या पद्धतीने आठवेल तसं तिथं तो लिहित असतो. म्हणजे त्याला कॉन्शियसनेस त्याचा कसा काम करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, तर या प्रकारची जी बुक्स आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, आपण म्हणतो की युलिसेस बाय जेम्स जॉयसी. जेम्स जॉयसी नावाच्या लेखकाचं युलिसेस नावाचं बुक आहे, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. देन मलॉय बाय सॅम्युअल बेकेट. त्याच्यानंतर मिसेस डोलावे बाय व्हर्जिनिया वुल्फ. तर युलिसेस, मलाय अँड मिसेस डोलावे ही 3 उदाहरणं तुम्हाला या प्रकारच्या नॉवेल्समध्ये बघायला मिळतात. आफ्टरवर्ड्स you have one more type, that is Bildungsroman novel. What is this? The German word Bildungsroman indicates growth. This is a German word. जर्मन मधला हा जर्मन भाषेतला हा वर्ड आहे आणि त्याचा अर्थ आहे ग्रोथ म्हणजे वाढ. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and characters from their childhood to adulthood. ह्याच्यामध्ये जे कथेचा भाग असतो फिक्शनल, तर तो बायोग्राफी और एखाद्या व्यक्तीचं चरित्र किंवा आत्मचरित्र हे त्याची वाढ कशा पद्धतीने झाली, लहान मूल म्हणून, तरुण माणूस म्हणून, ॲडल्ट म्हणजे ज्याला आपण व्हॉट वी से इन मराठी प्रौढ, त्यानंतर आपण ओल्ड एज, इथपर्यंत त्याचा प्रवास त्या रायटिंगमध्ये घेतलेला असतो. बिल्डंग्सरोमॅन अशा प्रकारचा हा कादंबरीचा प्रकार आहे. ओके, ह्याच्यातले जर उदाहरण तुम्हाला हवे असतील तर ग्रेट एक्सपेक्टेशन्स बाय चार्ल्स डिकेन्स, व्हेरी फाईन एक्झाम्पल. देन जेन आयर बाय चार्लोटी ब्रॉन्टे. त्याच्यानंतर द कॅचर इन द राय बाय J.D. सेलिंगर. अशी ही 3 बुक्स आपल्याला बघायला मिळतात. टाईप ऑफ द नॉवेल वन मोर इज दिस, दॅट इज सायन्स नॉवेल और सायन्स फिक्शन. इथं वेगळा करून बुकमध्ये आपल्याला दिलेला नाही आहे, बट आय हॅव बायफर्केटेड इट हिअर. Some information. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. So what is science fiction? Science fiction is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सायन्समध्ये शक्यतो हा जो जेनर आहे तर स्पेक्युलेटिव्ह प्रकारचा आहे आणि याच्यामध्ये भविष्यात काय होणार आहे, भविष्यात काय होईल, तसं भविष्यातलं सेटिंग घेऊ. मला भविष्यातली तंत्र असतील तर ती, स्पेस ट्रॅव्हल, अवकाशातला ट्रॅव्हल असेल ते, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्स, म्हणजे अजून एखादं विश्व आहे की काय, अशा प्रकारच्या कल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या असतात. In short, there is a presentation of the extraterrestrial life. थोडक्यात सायन्समध्ये एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे बाहेरील जग जे आहे त्याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. सायन्स फिक्शन्स ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. काही सायंटिफिक इनोव्हेशन्स, शास्त्रीय शोध जे म्हणतो आपण, तर ते त्याच्यामध्ये काही त्याचे परिणाम असतील ते सांगितले असतात. एक एक्झाम्पल इथं दिलं आहे, फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली in 1823 is considered the most first based on science and technology. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती फ्रँकेनस्टाईन नावाची जी कादंबरी आहे ही पहिली कादंबरी म्हणावी लागेल. द जेनर फ्लरिश्ड इन द अराउंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हा सायन्स फिक्शनचा जो प्रकार आहे हा फ्लरिश तर तो बहरलेला बघायला मिळतो. सायन्स फिक्शनमध्ये आपण 1984 इज अ व्हेरी प्रॉमिनंट नॉवेल बाय जॉर्ज ऑरवेल, 1984. देन डन, DUN बाय फ्रँक हर्बर्ट. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे
न्यूरोमॅन्सर, विल्यम गिब्सन, ही सायन्समध्ये काही फिक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. अँड आय एम गोइंग टू कन्क्लूड दिस व्हिडिओ विथ द लास्ट पॉइंट, दॅट इज डिटेक्टिव्ह नॉवेल. डिटेक्टिव्ह याला आपण you know well what is meant by detective. So detective fiction is a subgenre of the crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigator a crime, often a murder. आता हा एक सब जेनर म्हणून सांगितलाय. क्राईम फिक्शनचा हा जेनर आहे, एक शैली आहे लिखाणाची. शक्यतो इथं गूढ अशा प्रकारचं रायटिंग केलं जातं. एखादा विषय घेतला जातो जो खास करून मर्डर, खून, आणि मग एखादा त्याचा शोध घेणारा जो असतो तर तो, किंवा काही वेळेला तो डिटेक्टिव्ह प्रोफेशनल असतो, काही वेळेला ॲमेच्युअर असतो, म्हणजे व्यावसायिक असतो डिटेक्टिव्ह, किंवा ॲमेच्युअर म्हणजे हौशी असतो. तर त्याचा तो प्रवास, त्या खुनाचा जो उलगडा करण्याचा जो प्रवास आहे तर तो त्या प्रकारच्या कादंबरीमध्ये मांडलेला असतो. दॅट इज समथिंग अबाउट टुडेज टॉपिक. बट बिफोर दॅट, या विषयावरती आपल्याला काय येऊ शकतं आपल्या 12वीच्या पेपरमध्ये, तर द ॲक्टिव्हिटी विल बी सेट ऑन द short for the short note. Maybe write a short note on realistic novel, write a short note on historical novel, write a short these types, write a short note of stream of consciousness novel. या प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं पॉसिबल आहे. तुम्ही त्या हिशोबाने तयारी करू शकता. नाव once again I will just request you to subscribe my channel, like it, share it, and very important, comment. Thank you very much.